काँग्रेस आणि भाजपच्या लोकांकडून आमच्या उमेदवारांना धमकीचे फोन येत आहेत असं प्रवीण कुंठेंनी म्हटलेलं आहे। अर्ज मागे नाही घेतल्यास परिणामांना सामोरं जावं लागेल अशा धमक्या येत असल्याचं प्रवीण कुंठेंनी म्हटलंय। तर कुणालाही धमक्या नाही, धमक्या देण्याची आमची संस्कृती नाही असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून आमच्या उमेदवारांना, जे आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे त्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या धमकीबाजा फोन यायला लागलेत। जर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत तर पुढे येणाऱ्या परिणामाला आम्ही जबाबदार राहणार नाही अशा प्रकारचे आम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून मला काल रात्रीपर्यंत सगळ्या माझ्या कार्यकर्त्याचे फोन येत होते। त्यामुळे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना सूचना केल्यात की या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये रिसर तक्रार करावी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आरोप केले की भाजपचे नेते कुठेतरी त्यांच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी धमक्या देत आहेत। कुठला धमकी नाही, कुठला दबाव नाही, आम्ही असं करत नाही, आमची संस्कार संस्कृती नाही। ESIC रुग्णालयासाठी सरकारी जमिनी विनामूल्य देणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सरकारी जमिनी महसूल मुक्त मोफत दिली जाणार। राज्यात आरोग्य सुविधांचं जाळं अधिक बळकट करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आता समोर येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये 200 खाटांचं रुग्णालय होणार अशी देखील माहिती मिळते। तर जळगावच्या जामनेरमध्ये नगर परिषद कार्यालयामध्ये अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं मोठा गोंधळ उडाला। भाजपचे कार्यकर्ते उमेदवाराला पकडून जे आहे त्याला माघार घेण्यास सांगत होते, तर पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते याला विरोध करत मोठा गोंधळ उडालेला होता। कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं व्हिडिओ आता समोर आलेला आहे। तर पिंपरी चिंचवडच्या ताथवडेमधील जमिनीची परस्पर विक्री केल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडेंना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय। पशुसंवर्धन विभाग जमीन व्यवहारात चुकीची दस्त नोंदणी केल्याचा आरोप करण्यात आलाय। इतर 21 आरोपींकडून अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। तर दुबईमध्ये एअर शो दरम्यान भारतीय लढाऊ विमान तेजस जे आहे ते कोसळलेलं आहे। यात पायलटचा मृत्यू झालाय। एअर फोर्सचे विंग कमांडर नमाज सयाल यांचा मृत्यू झालाय। दुपारी 2:10 ही दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे। तर स्वदेशी बनावटीचं तेजस्वी हे विमान जे आहे ते दुबईमध्ये एअर शो दरम्यान कोसळलेलं होतं। यामध्ये विंग कमांडर नमाज सयाल यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे। या संपूर्ण अपघाताची आणि दुर्दैवी दुर्घटनेची दृश्य समोर आलेली होती। अत्यंत भीषण असा हा अपघात जो आहे तो घडलेला आहे। तर पुण्यातील अतिक्रमणावर पालिकेनं कारवाई केलेली आहे। प्रसिद्ध वाडेश्वर हॉटेलच्या पुढच्या भागातील अतिक्रमण हटवण्यात आलंय। हॉटेलमधील सर्व टेबल खुर्च्या अतिक्रमण विभागाकडून जप्त करण्यात आल्या। हॉटेलमधील सर्व ग्राहकांना बाहेर यावेळेला काढण्यात आलेलं होतं। तर वाडेश्वर हॉटेलच्या पुढच्या भागातील अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे। यावेळेला ग्राहकांना बाहेर काढत यावेळेला महापालिकेनं जी आहे ती कारवाई केलेली आहे आणि या संपूर्ण हॉटेलच्या बाहेर असलेलं अतिक्रमण पूर्णपणे महापालिकेकडून हटवण्यात आलं। तर नांदेडमध्ये मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींविरोधात नागरिक आक्रमक झाले। 7 वर्षाच्या चिमुकलीवर शाळेतील शिक्षकाकडून अत्याचार करण्यात आलेले होते। आरोपीला फाशी द्या नागरिकांनी ही मागणी केली। नागरिकांनी आरोपीच्या घरावरती शाही देखील फेकलेली आहे। तर कल्याणमध्ये ऍसिडिटीच्या गोळ्यांमध्ये आळ्या निघाल्याची घटना घडली। घटनेनंतर महिला रुग्ण धक्क्यात आहे। डॉक्टरही त्यामुळे थक्क झालेत। औषधाची निर्मिती करणाऱ्या कंपनी विरोधात कारवाईची यावेळेला मागणी करण्यात आलेली आहे। तर साताऱ्याच्या मसवडमधील श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी यात्रेचा रथोत्सव सोहळा पार पडला। यावेळी गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली। या सोहळ्याला मोठ्या संख्येने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून भाविक जे आहेत ते दाखल झाले आहेत। तर साताऱ्याच्या मसवडमधील यात्रेचा रथोत्सव सोहळा पार पडलेला आहे। ही दृश्य जी आहेत ते अत्यंत सुंदर पाहायला मिळतात। गुलालाची उधळण करत
संपूर्ण यात्रा पार पडलेली आहे। सौ विश्वजित साळुंखे यांनी ड्रोनच्या माध्यमातून हे संपूर्ण दृश्य जे आहेत ती आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद केली। तर पुण्यामध्ये कडाक्याची थंडी जी आहे ती वाढलेली आहे। तापमानात घट झाल्यानं पुणेकर गुलाबी थंडी अनुभवत आहेत। सारसबागेतील गणपती बाप्पाला परंपरेनुसार लोकराचा स्वेटर आणि कानटोपी घालण्यात आली। प्रत्येक हिवाळ्यामध्ये बाप्पाला स्वेटर घातला जातो। स्वेटर आत घातलेल्या बाप्पाचं रूप अधिकच देखणं आणि विलोभनीय दिसतंय। बाप्पाचं रूप पाहण्यासाठी गणेश भक्तही गर्दी करतायत।